नाही, मला सरकारला यापूर्वी सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे निवडणुका घेण्यासाठी कुठेच अडचण नव्हती. पावसाळा संपतोय, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, डिसेंबरपर्यंत सगळ्या निवडणुका संपू शकल्या असतात. पण मला वाटतं की सरकार घाबरते निवडणुका घेण्यासाठी, कारण सरकारला पोषक वातावरण दिसत नाही. शेतकरी संकटात आहे, प्रचंड नुकसान अतिवृष्टीमुळे झालेलं आहे. शेतकरी तवा फोडत आहे, त्याला कुठल्याही मदतीची सरकारकडून आता घोषणा नाही किंवा मदत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आज जे महाराष्ट्र अस्थिर झालाय, मराठा वर्सेस ओबीसी, आता ते JR काढलेलं आहे, पुन्हा बंजारा समाज एसटी मध्ये मागतोय, त्याचे मोठमोठे मोर्चे निघत आहे. हे एकमेकाशी झुंजवण्याचं काम जे चाललेलं आहे, त्यातून महाराष्ट्रातील समाजामध्ये प्रचंड बहुजन समाजामध्ये एक राग चीड निर्माण झाली आहे. कदाचित तो सर्वे आला असेल आणि निवडणुकीला पुढे गेलो तर आम्ही पराजय त्यांना दिसत असेल, त्यामुळे घाबरून हे काहीतरी थातुरमातुर कारण दाखवून, डिलिमिटेशनचं कारण दाखवून हे सरकारने तिथून पळवाटा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणूनच आज ही शेवटची संधी दिली. कोर्टाने झापलं की तुम्ही हे काही तकलादू कारण देऊ नका, असंच कोर्ट जर म्हणताय तर याचा अर्थ सरकार घाबरून ती मुदत मागताय हे स्पष्ट झालेलं आहे. आणि मला वाटतं की पराजय दिसतोय, म्हणून या निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारच्या माध्यमातून विनंती सुप्रीम कोर्टाला केलेली आहे.